रात्रीचे बरोबर 11 वाजले होते. दिवसभर दुसऱ्यांसाठी काम करून स्वातीच्या अंगातली प्रत्येक हाडं जणू गळून पडली होती. तिच्या घामाने भिजलेला दुपट्टा तिच्या खांद्यावरून घसरत होता. भांडी घासल्यामुळे तिचे हात लाल झाले होते आणि तिच्या पायांमध्ये जास्त वेळ उभे राहण्याची ताकद उरली नव्हती. ती हळूहळू मागच्या बागेत गेली आणि एका दगडाच्या बाकावर बसली. तिने हात मांडीवर ठेवले आणि मान झुकवली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पार्टीची तयारी, पाहुण्यांची काळजी घेणे, भांडी घासणे, साफसफाई, जेवण, पाणी देणे, प्रत्येक काम तिच्यावर येऊन पडले होते. पण संध्याकाळ सरली, रात्र झाली आणि तिने स्वतः काही खाल्ले का असे एकदाही कोणी विचारले नव्हते. आता भुकेने वेदनेलाही मागे टाकले होते, पण तिचे हृदय जणू रक्ताचे अश्रू ढाळत होते. तिच्या पापण्यांमध्ये अश्रू दाटून आले. तिला तिच्या लग्नाची पहिली रात्र आठवली. किती निरागस आशांनी ती आपल्या पतीसाठी सजलेल्या पलंगावर बसली होती. तिच्या हृदयात हजारो स्वप्ने भरली होती. कदाचित नियती तिच्यावर मेहरबान होईल, कदाचित प्रेम तिला गवसेल, कदाचित तो पुरुष तिचा हात धरून म्हणेल की आता तूच माझं जग आहेस. पण त्याच रात्री नियतीने तिचे हृदय तोडले होते. तो तिच्या खोलीत आला, पण एका क्षणासाठीही त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले नाही. त्याने केवळ तिच्या सावळ्या रंगावरून तिला हिणवले, द्वेषाने तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळले आणि मग एका संभाव्य नात्याची संधी सोडून आपले सामान बांधून तो दुसऱ्या स्त्रीकडे निघून गेला. त्या रात्रीनंतर स्वाती आता वधू राहिली नव्हती, तर या घरातली केवळ एक मुकी मोलकरीण बनली होती. तिची ओळख फक्त काम होती, भावना नव्हत्या. ती या आठवणींमध्ये हरवून गेली होती. तेव्हा पावलांच्या आवाजाने ती दचकली. तिने वर पाहिले तर सुमनजींची दूरची नातेवाईक काव्या तिच्यासमोर उभी होती. स्वाती लगेच आदराने उभी राहिली. तुम्ही इथे? तिने किंचित घाबरलेल्या आवाजाने विचारले. काव्याने तिचा फिकट चेहरा काळजीपूर्वक न्याहाळला. मग हळू आवाजात म्हणाली, मी तुला शोधत होते. मी सकाळपासून तुझ्यावर नजर ठेवून होते. तू क्षणभरही विश्रांती घेतली नाहीस. तू सकाळपासून काम करत होतीस. खरं सांगायचं तर मला काम करण्याची सवय नाही, नाहीतर मी तुला मदत केली असती. स्वातीने ओठांवर एक हलकेसे स्मित हास्य आणत म्हटले, नाही, तुम्ही पाहुणे आहात. कशाला त्रास करून घेताय? मी फक्त थोडी ताजी हवा घ्यायला आले होते. काव्याने भुवया उंचावत म्हटले. श्वास घ्यायला? ही काही अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? मग ती थोडी जवळ येऊन म्हणाली, असो, तू इथे का बसली आहेस? तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊन आराम कर. स्वातीचा चेहरा पूर्णपणे बदलला. तिने लगेचच नकारार्थी मान हलवली. नाही, आई परवानगी देणार नाही. जर त्यांना कळलं तर त्या खूप रागावतील. काव्या आश्चर्याने म्हणाली, काय म्हणतेस? ती परवानगी देणार नाही? तू मोलकरीण आहेस का? ती तुझ्या नवऱ्याची खोली आहे. स्वातीने नजर खाली झुकवली. हे इतकं सोपं नाहीये. तिचा आवाज कातरा झाला. तुम्हाला माहीत नाही, काव्याने तिला लगेच मध्येच थांबवत म्हटले. मला सगळं माहीत आहे, पण तुझ्या मौनाने सगळ्यांना सिंह बनवलं आहे. ज्या गोष्टींवर तुझा हक्क आहे त्या तुला मागाव्या लागत नाहीत, हिसकावून घेतल्या जातात. तू अजून किती काळ त्यांना घाबरत राहणार? एकदा तुझ्या हक्कासाठी उभी राहा आणि मग बघ, तुला कोणीही थांबवू शकत नाही. स्वातीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या मनात तो शब्द ठेवला होता, हक्क. ती काही क्षण शांत उभी राहिली. जणू काही तिच्या आत एक युद्धच पेटले होते. मग अगदी हळूच तिने मान वर केली आणि ती आत गेली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण कुठेतरी तिच्या मनात एक अस्पष्ट आशाही जागृत झाली होती. ती नजरे आड होताच काव्याच्या ओठांवर एक थंड, गूढ हास्य पसरले. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली. हेच तर मला हवं होतं स्वाती, ती स्वतःशीच हळूच म्हणाली. तू तुझ्या विनाशाकडे स्वतःच पाऊल टाकलंस, म्हणजे नियतीला दोष द्यावा लागेल. स्वातीच्या आयुष्यात एक नवीन वादळ निर्माण करणारं पाऊल आपण नुकतंच टाकलं आहे हे माहीत असल्याने तिचं हास्य अधिकच गडद झालं. दुसरीकडे ती निरागस सुमनच्या खोलीत पोहोचली होती. थरथरत्या बोटांनी दारावर हलकेच टकटक करत स्वाती शांत उभी राहिली. तिचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू ते छातीतून बाहेर पडेल असं तिला वाटत होतं. थोड्या वेळाने आतून सुमनचा क्षीण आवाज आला. यावेळी कोण आहे? स्वातीने संकोचित उत्तर दिले. मम्मीजी, मी आहे स्वाती, आत ये. परवानगी मिळताच तिने हळूच दार उघडले. सुमनजी पलंगावर झोपल्या होत्या. तिने तिच्याकडे क्षणभर नजर टाकली आणि भुवया उंचावत विचारले, आता काय झालं? स्वातीने नजर खाली झुकवली आणि हळू आवाजात म्हणाली, मम्मीजी, तुमची इच्छा असेल तर मला खोलीची चावी हवी आहे. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग सुमनजींच्या ओठांवर एक कडवट हास्य पसरले. कोणत्या खोलीची चावी? हो, माझ्या. तिला शब्द सुचत नव्हते. सुमनजींनी त्यांचे वाक्य पूर्ण केले. माझ्या मुलाच्या खोलीची? त्यांच्या आवाजात इतका द्वेष होता की स्वातीने आणखी मान खाली घातली.
आपले हक्क सांगण्याची इच्छा तुझ्यात किती लवकर निर्माण झाली आहे, त्या उशीवर टेकून म्हणाल्या. ऐक स्वाती, विवाहित स्त्रिया वेगळ्या खोल्यांमध्ये झोपतात. अशा खोल्यांमध्ये नाही ज्यांना त्यांचे पती पहिल्याच रात्री स्वीकारायला नकार देतात. स्वातीच्या डोळ्यात पाणी आले, पण ती काही बोलली नाही. सुमनचा स्वर अधिकच कठोर होता. तुला कदाचित अजून समजले नसेल, माझा मुलगा तुला त्याच्यासोबत राहण्याच्या लायकीची सुद्धा मानत नाही. त्याने तुला साधा स्पर्श सुद्धा केला नाही आणि तू त्याच्या खोलीत जाऊन आराम करण्याची स्वप्ने पाहत आहेस. प्रत्येक शब्द जळत्या निखाऱ्यासारखा स्वातीवर आदळत होता. पण मम्मी, मी फक्त खूप थकले आहे. तिने कसे बसे एवढेच म्हटले. मग काय? सुमन तुटकपणे म्हणाली. या घरात काम करणारी माणसं थकत नाहीत का? जा आणि जिथे रोज झोपतेस तिथेच झोप. तुला माझ्या मुलाच्या खोलीची पायरी ओलांडण्याची संधीसुद्धा नाही. स्वातीने पुन्हा एकदा हिंमत गोळा करून म्हटले. फक्त आजच्या दिवसापुरतं एक शब्दही बोलू नकोस. सुमनजींनी रागाने तिला मध्येच थांबवत म्हटले. तुला काय वाटतं, मी तुला या खोलीच्या चाव्या देईन? त्या मुलीला माझा मुलगा पत्नी म्हणून स्वीकारायला तयारच नाही, तिला मी त्याच्या खोलीत पाठवून देईल? आपल्या मर्यादेत राहा, तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. असे म्हणून तिने तिरस्काराने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि डोळे मिटून घेतले. जणू काही स्वातीचं तिथे असणंही त्यांना सहन होत नव्हतं. स्वाती काही क्षण तिथेच उभी राहिली. तिने डोळे पाण्याने भरले होते, पण तिने ते खाली पडू दिले नाहीत. मग अचानक काव्याचे शब्द तिच्या मनात घुमले. ज्यावर तुझा हक्क आहे ते मागण्याची गरज नाही. विचार न करताच तिने बाजूच्या टेबलाकडे नजर टाकली, जिथे चावी स्पष्ट दिसत होती. तिचे हात थरथरत होते. भीतीने तिचे हृदय धडधडत होते. जर सुमनजी जाग्या झाल्या तर ती या घरात कदाचित जगू शकणार नाही, पण तिच्या शरीराची क्षीण होत असलेली शक्ती, दिवसभराची अथक मेहनत आणि काही क्षणांच्या शांततेची इच्छा, या सर्वांनी तिच्या भीतीवर मात केली. तिने सावधपणे एक पाऊल पुढे टाकले, मग दुसरे. तिचा श्वास घशातच अडकल्यासारखा वाटला. तिने थरथरत्या हाताने चावी उचलली. काही क्षण ती अगदी निश्चल उभी राहिली. जणू काही आपण हे खरंच केलं आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सुमनजी दुसऱ्या कुशीवर झोपलेल्या होत्या. स्वातीने हळूच मुठीत चावी घट्ट बंद केली, मान झुकवली आणि हळूच पावले टाकत खोलीतून बाहेर पडली. दार बंद होताच तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती, पण धमक्या, टोमणे आणि आदेशांपेक्षा पहिल्यांदाच तिने स्वतःच्या थकव्याला प्राधान्य दिले होते. हे माहीत नसताना की हे पाऊल एका येऊ घातलेल्या वादळाची सुरुवात ठरणार होते. स्वातीने खोलीचा दरवाजा हळूच बंद केला आणि सुटकेचा निश्वास टाकला. खोली बऱ्यापैकी थंड होती. क्षणभर तिला आश्चर्य वाटले. आशुतोष मुंबईत होता, मग खोली इतकी थंड का होती? पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. चाव्या टेबलावर ठेवून ती क्षणभर तिथेच उभी राहिली. मग दमून पलंगाकडे गेली. रिमोटने एसी चालू केला. कपडे बदलण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती शांतपणे पलंगावर आडवी झाली. डोळे मिटले आणि तिला असे वाटले जणू कित्येक महिन्यांनंतर तिला एक मऊ बिछाना मिळाला आहे. क्षणभरच झाला असेल. तेवढ्यात तिला अचानक आपल्या पाठीवर एक हात जाणवला. तिचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. ती घाबरून मागे वळली आणि समोर एका अनोळखी मुलाला पाहून तिने किंचाळी दाबत ती लगेच उठून बसली. पुढच्या क्षणी ती पलंगावरून खाली उतरली. तिच्या समोरचा माणूस खूप देखणा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा होता. उंच, खोल डोळे आणि आत्मविश्वासपूर्ण भाव. पण या क्षणी स्वातीसाठी तो फक्त एक अनोळखी माणूस होता. तुम्ही कोण आहात? भीतीने तिचा आवाज थरथरत होता. आणि तुम्ही माझ्या नवऱ्याच्या खोलीत काय करत आहात? तो मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मग त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. मी आशुतोषचा मित्र आहे. पण मला प्रश्न विचारायला हवा, तुम्ही कोण आहात? स्वातीने लगेच उत्तर दिले. मी त्याची पत्नी आहे. तिच्या शब्दांनी तो चकित झाल्यासारखा वाटला. पत्नी? माफ करा, पण आशुतोषने एका परदेशी स्त्रीशी लग्न केले आहे. तू त्याची बायको कधी झालीस? स्वातीच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय मूर्खपणा करतोयस तू? कोणत्या परदेशी मुलीबद्दल बोलतोयस? तो गंभीरपणे म्हणाला. एक इंग्लिश मुलगी. सगळ्यांना माहीत आहे. तो तिच्यासोबत खूप दिवसांपासून आहे. फक्त स्वातीने रागाने त्याला मध्येच थांबवले. खोटं बोलण्याची गरज नाही आणि मला स्पर्श करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? मी आत्ताच जाऊन मम्मींना सांगते की तिच्या मुलाच्या खोलीत एक अनोळखी माणूस लपला आहे. ती वळली आणि दरवाजाकडे जाणार होती तेव्हा तो मुलगा शांतपणे म्हणाला. बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त थांब. खरा ड्रामा आता सुरू होणार आहे. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुमचं काय म्हणणं आहे? पण तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. काव्या पुढे उभी होती. तिच्या मागे सुमन, रामनाथ आणि कुटुंबातील इतर अनेक सदस्य होते. एवढ्या सगळ्यांना पाहून स्वातीचा चेहरा फिका पडला. ती दचकून 2 पावले मागे सरकली. सुमनची नजर त्या मुलावर, विराजवर आणि नंतर स्वातीवर पडताच तिचे डोळे आगीसारखे पेटले. ती धावत गेली आणि तिने पूर्ण ताकदीने स्वातीच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली. चरित्रहीन मुलगी,
त्यांची किंचाळी खोलीभर घुमली. मला पहिल्या दिवसापासूनच तुझ्यावर संशय होता. शेवटी बाहेर तोंड काळं केलंसच तू. माझा मुलगा तुला स्पर्श का करेल? तू दुसऱ्या पुरुषांना शोधतेस? स्वाती रडत म्हणाली. नाही, देवासाठी असं बोलू नका. मी फक्त आराम करायला आले होते. गप्प बस. सुमनजींनी तिला मध्येच थांबवले. आता नाटक करू नकोस. स्वाती रडत रडत विराजकडे बोट दाखवत म्हणाली. मी त्याला ओळखतही नाही. तो कोण आहे हे मला माहीत नाही. त्या क्षणी विराज अगदी शांतपणे आपल्या जागेवरून उठला आणि सर्वांकडे बघत म्हणाला. मॅडम खोटं बोलत आहेत. आमचं खूप दिवसांपासून नातं होतं. आजही त्यांनीच मला फोन केला होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून मी खिडकीतून आलो. खोटं. स्वाती किंचाळली. तो उघडपणे खोटं बोलत आहे. रामनाथजी रागाने पुढे सरकले. त्यांनी विराजच्या कॉलर पकडली आणि म्हणाले. हरामखोर, माझ्या सुनेसोबत संबंध ठेवण्याची तुझी हिंमतच कशी झाली? विराजने त्याचा हात झटकून दूर केला आणि थंडपणे म्हणाला. खबरदार, मला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. मी शांत आहे, पण कमजोर नाही. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता बाजूला हो. काहीही पर्वा न करता तो दरवाजाकडे निघाला. त्याने क्षणभर काव्याकडे एक नजर टाकली. तिच्या डोळ्यांमध्ये दडलेला विजय फक्त त्यालाच वाचता आला आणि मग तो बाहेर निघून गेला. स्वाती असहाय्य नजरेने सर्वांकडे पाहत राहिली. मी निर्दोष आहे. देवाची शपथ घेऊन सांगतो मी निर्दोष आहे. पण कोणी तिचे ऐकले नाही. सुमनजींनी रागाने तिचा हात पकडून जोरात ओढला आणि म्हणाल्या. शपथा तुझ्याजवळच ठेव. आजपासून या घरात तुला जागा नाही. माझा मुलगा तुझ्यासारख्या स्त्रीला कधीही स्वीकारणार नाही. स्वाती वेदनेने ओरडली. देवासाठी तरी माझं ऐका. मला यात अडकवण्यात आलं आहे. गप्प बस. सुमन तिला बाहेर ओढू लागली. आमची बदनामी करून तू निष्पाप असल्याचा आव आणत आहेस का? या घरातून चालती हो. आजपासून आमचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. स्वातीचे अश्रू वाहतच राहिले. तिने विनवण्या केल्या आणि स्पष्टीकरणे दिली, पण कोणीही तिच्याबद्दल कणभरही सहानुभूती दाखवली नाही. काही क्षणातच घराचा मुख्य दरवाजा तिच्या मागे धाडकन बंद झाला. तिचे तोंड बंद झाले आणि ती त्या अंधाऱ्या रात्रीत एकटी उभी होती. तिला हे कळलेच नाही की तिच्या आयुष्यातील सर्वात क्रूर खेळ नुकताच सुरू झाला होता. एका तासाने रात्रीचे 12 वाजणार होते. स्वाती गुडघे दुमडून फुटपाथवर बसली होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, पण आता तर तेही जणू गोठून गेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच तिला तीव्रतेने जाणवले की बेघरपणा म्हणजे केवळ डोक्यावर छप्पर नसणे नव्हे, तर ती ठोठावू शकणारे प्रत्येक दार बंद असणे होय. तिने मान वर करून समोरच्या रस्त्याकडे पाहिले. मग नजर खाली झुकवली. आता कुठे जाऊ? हे शब्द तिच्या तोंडातून न कळतपणे बाहेर पडले. ती लहान असताना तिचे आई वडील तिला सोडून देवाघरी गेले. तिचे काका आणि काकू यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणेच वाढवले. स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त तिच्यावर प्रेम केले. पण तिच्या लग्नानंतर थोड्याच काळात एका भीषण कार अपघाताने तो आधार हिरावून घेतला. त्यांचे छोटेसे घर हीच तिची शेवटची आशा होती. पण त्यांच्याच मुलांनी ते विकून मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतले आणि स्वातीला घरात एक दिवसासाठी सुद्धा कोणी जागा दिली नाही. आज तिचे स्वतःचे कोणीही नव्हते. हक्काचे असे घर नव्हते. तिचे नाव घेणारे कोणीही नव्हते. या कटू विचारांमध्ये हरवलेली असताना तिला आपल्या शेजारी कोणीतरी बसल्याचे जाणवले. तिने आश्चर्याने उजवीकडे पाहिले, तर विराज मान खाली घालून शांतपणे बसलेला होता. त्याला पाहता स्वातीच्या चेहऱ्यावर द्वेष स्पष्ट दिसू लागला. ती लगेच उठून उभी राहिली. माझ्या शेजारी बसण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तिचा आवाज द्वेषाने थरथरत होता. तुला तुझी किंमत कळली आहे का? माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्यावर तू माझ्या शेजारी येऊन बसणार आहेस का? इथून चालता हो. माझ्या नजरेसमोरून दूर हो. विराजने मान वर केली. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पश्चातापाची एक झलक दिसली. मला माहीत आहे की तू माझा तिरस्कार करतेस आणि करायलाच हवा. तिरस्कार? स्वाती कडवटपणे हसली. तिरस्कार हा शब्द खूपच छोटा आहे. तू माझी प्रतिष्ठा, माझं घर, माझं आयुष्य सगळं काही हिरावून घेतलंस. जरी तू माझ्यासमोर मेलास तरी मी तुझ्यासाठी एकही प्रार्थना करणार नाही. विराज हळू आवाजात म्हणाला. मी माफी मागायलाच आलेलो आहे. ती रागाने पुढे सरकली. तुझ्या माफीने माझी प्रतिष्ठा परत मिळेल का? मला माझं घर परत मिळेल का? लोक माझ्याकडे पुन्हा पूर्वीसारख्याच नजरेने पाहतील का? विराजने एक दीर्घ श्वास घेतला. आशुतोषने मला या कामासाठी पूर्ण 1 कोटी रुपये दिले होते. त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती, म्हणून मला लोभ सुटला. स्वातीने डोळे विस्फारले. म्हणजे माझ्या आयुष्याची किंमत फक्त 1 कोटी होती? तिच्या बोलण्यात इतकी वेदना होती की विराज तिच्या डोळ्यात पाहू शकला नाही. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी ती कबूल करतो. विराज म्हणाला. पण अजून एक गोष्ट आहे. आशुतोषने मला सांगितले की या जगात तुझं कोणी नाही. जायला कुठेही जागा नाही.
म्हणूनच मी सरळ घरी गेलो नाही. मी तुझ्यासाठी इथे आलो. स्वातीने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले. माझ्यासाठी? तुझ्यासाठी. हो. तो गंभीरपणे म्हणाला. तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. माझ्या घरी राहू शकतेस. स्वातीचा चेहरा रागाने लाल झाला. मी मरेन पण तुझ्यासोबत येणार नाही, समजलं? तुझ्यासारख्या माणसासोबत जगण्यापेक्षा इथे रस्त्यावर मरणं माझ्यासाठी जास्त चांगलं आहे. तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस. विराजने तिचे बोलणे शांतपणे ऐकले. मग हळू आवाजात म्हणाला. मी तुला काहीही चुकीचं बोलत नाहीये. माझे पूर्णपणे ऐक. माझ्या घरात मी एकटाच राहतो. मला अशी स्त्री हवी आहे जी घराची काळजी घेऊ शकेल, स्वयंपाक करू शकेल आणि घर स्वच्छ ठेवू शकेल. त्या बदल्यात तुला राहायला घर मिळेल, तू सन्मानाने जगशील आणि तुला कोणीही हात लावणार नाही. स्वाती द्वेषाने म्हणाली. मी तुझ्यासारख्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू का? जसा मी पूर्वी ठेवला होता. माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, फक्त वेळ बघ. विराज शांतपणे म्हणाला. आता रात्रीचे 12 वाजले आहेत. तू एकटी आहेस, असहाय्य आहेस. जर तू इथे बसलीस, लोक तुझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील कुणास ठाऊक. किमान माझ्यासोबत तरी ये. जर सकाळ झाली आणि तुला वाटलं की मी पण इतरांसारखाच आहे तर लगेचच निघून जा. मी तुला थांबवणार नाही. स्वातीने आपले अश्रू पुसले. तिचे मन अजूनही त्या माणसाचा तिरस्कार करत होते, पण वास्तव तिच्या समोर उभे होते. तिच्याकडे पैसे नव्हते, राहायला जागा नव्हती आणि कोणी नातेवाईकही नव्हते. तिने आजूबाजूला पाहिले पण तिला फक्त विचित्रपणाच दिसला. मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. ती दात आवळून म्हणाली. विराजने हळूच मान हलवली. कदाचित मी तिच्या लायकीचाच नाहीये. स्वाती काही क्षण शांत राहिली आणि अखेरीस जणू आपल्या नशिबाला शरण गेल्याप्रमाणे तिने डोळे मिटले. मग तुटक आवाजात ती म्हणाली. फक्त राहायलाच. त्यापेक्षा जास्त काही अपेक्षा करू नकोस. विराज शांतपणे उभा राहिला. बस झालं. स्वातीसुद्धा उठली. पण तिचं प्रत्येक पाऊल स्पष्टपणे असहाय्य होतं. ती जगातील सर्वात तिरस्करणीय माणसासोबत जात होती, कारण नियतीने तिच्यासाठी इतर सर्व दरवाजे बंद केले होते. थोड्या वेळाने गाडी एका उंच लोखंडी गेटसमोर थांबली. गेट उघडून गाडी आत शिरताच स्वातीने डोळे विस्फारले. ती थांबली. गेट उघडून गाडी आत शिरताच स्वातीची नजर आपोआपच सगळीकडे फिरली. समोर पांढऱ्या दगडांनी बांधलेला एक भव्य वाडा उभा होता. त्याचा मोकळा वरांडा, उंच खांब आणि मोठे लॉन पहिल्याच नजरेत त्याचा दर्जा दर्शवत होते. गाडी थांबताच विराज खाली उतरला आणि हळूच पलीकडून येऊन त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला. स्वातीसुद्धा हळूच बाहेर आली, पण तिची नजर अजूनही त्या हवेलीवर खिळलेली होती. ती काही क्षण तिथे शांत उभी राहिली. मग म्हणाली. तुम्ही खूप श्रीमंत दिसता. तुमची गाडी खूप महागडी आहे आणि हे घरसुद्धा. तिने आपले बोलणे अपूर्ण सोडून विराजकडे पाहिले. जर तुमच्याकडे इतकं सगळं होतं तर फक्त 1 कोटी रुपयांसाठी माझं संपूर्ण आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? विराजच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. त्याने मान झुकवली आणि म्हणाला. स्वाती, हे सगळं माझं असतं तर किती बरं झालं असतं. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे हे घर, ही गाडी, ही संपत्ती सगळं माझ्या वडिलांचं आहे, माझ्या मालकीचं काहीच नाही. तो हळू आवाजात म्हणाला. त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात कामावर ठेवले आहे, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी मला तिथूनही काढून टाकले. सध्या माझ्याकडे स्वतःचं असं कोणतंही काम किंवा उत्पन्न नाही. स्वातीच्या कपाळावर आठ्या पडल्या. जर तुला नोकरीच नाही तर मला इथे का आणलंस? आधी तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि आता तू तुझा खर्चही वाढवत आहेस. विराजने लगेच नकारार्थी मान हलवले. नाही, तसं नाहीये. बाबा नोकरांचे पगार, शिधा आणि इतर सर्व खर्च देतात. आपल्या घरात आणखी एक सदस्य वाढला आहे, त्याने काहीच फरक पडत नाही. मी तुला दिवसातून 3 वेळचं जेवण, घालायला कपडे आणि झोपायला जागा तरी देऊ शकतो, नाही का? स्वातीने आपली नजर खाली झुकवली. तिच्या मनात एक विचित्र हुरहुर निर्माण झाली. ती सुद्धा एकेकाळी एका श्रीमंत घराण्याची सून होती. आज डोक्यावर छप्पर असल्याबद्दल तिला कृतज्ञता वाढत होती. ती हळू आवाजात म्हणाली. मला फक्त राहायला जागा हवी आहे. मला नोकरांची खोली दाखव. मी तिथे देखील राहील. विराजने तिला लगेच मध्येच थांबवत म्हटले. नोकरांची खोली? अजिबात नाही. का? स्वातीने आश्चर्याने विचारले. कारण तू तिथे राहणार नाहीस. तो गंभीरपणे म्हणाला. वरच्या मजल्यावर एक पाहुण्यांची खोली रिकामी आहे. आजपासून ती तुझी खोली असेल. स्वातीने लगेच नकारार्थी मान हलवली. नाही, मी एवढ्या मोठ्या खोलीत राहू शकत नाही. मी इथे काम करायला आले आहे, पाहुणी म्हणून नाही. विराजने तिचे बोलणे शांतपणे ऐकले. मग तो किंचित हसला. मोलकरीण नाही तर घर व्यवस्थापक. तुला फरक कळतोय का? स्वातीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. मॅनेजर? हो. तुम्हाला घराची काळजी घ्यावी लागेल.
कर्मचाऱ्यांवर देखरेख करावी लागेल आणि इतर सर्व व्यवस्था सांभाळावी लागेल. त्यामुळे या जबाबदारीसाठी योग्य असलेल्या सुविधा तुम्हाला मिळतीलच. नोकरांच्या निवासस्थानात राहून तुम्ही संपूर्ण घर कसे सांभाळणार? स्वाती पुन्हा म्हणाली. पण मला या सगळ्याची सवय नाही. विराजने तिला हळुवारपणे मध्येच थांबवत म्हटले. आणि मला वाद घालायची देखील सवय नाही. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात किंचित कठोरपणा आला. मी तुम्हाला जी खोली देतोय तिथेच तुम्ही राहणार आहात. इथे माझी इच्छा ग्राह्य धरली जाईल, तुमची नाही. स्वाती काही क्षण शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तो एक विचित्र माणूस होता, कधी तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा तर कधी तिच्या सुखसोयी पुरवणारा. तिला काहीतरी बोलायचे होते पण शब्दच सुचत नव्हते. अखेरीस तिने शांतपणे आपली नजर खाली झुकवली. एकही शब्द न बोलता विराज पुढे गेला आणि पायऱ्या चढू लागला. स्वाती मुकाट्याने त्याच्या मागे गेली. थोड्या वेळाने तो एका आलिशान पाहुण्यांच्या खोलीसमोर थांबला. दार उघडले आणि थोडक्यात म्हणाला, ही तुमची खोली आहे, थोडी विश्रांती घ्या. बाकीच्या गोष्टींवर आपण सकाळी बोलू. स्वातीने खोली तिकडे तिकडे पाहिले नाही किंवा कोणताही प्रश्न विचारला नाही. ती शांतपणे आत शिरली. जणू काही प्रश्न विचारण्याची, विरोध करण्याची किंवा आश्चर्यचकित होण्याचीही तिच्यात ताकद उरली नव्हती. जेव्हा दार हळुवारपणे बंद झाले तेव्हा तिला पहिल्यांदाच त्या चार भिंतींच्या आत सुरक्षित वाटले. पण तिच्या मनातील जखमा अजूनही ताज्या होत्या. दार बंद होताच स्वाती हळूच पलंगाच्या कडेला गेली आणि बसली. तिची नजर तिच्या समोरच्या भिंतीवर खेळली होती. पण तिच्या मनात एकामागून एक प्रश्न घोळत होते. इथे येणे योग्य होते की नाही हे तिला कळतच नव्हते. काही तासांपूर्वीच तिच्याशी खोटं बोलून तिची बदनामी करणाऱ्या माणसाच्या घरात आश्रय घेणे ही तिची सर्वात मोठी जबाबदारी होती की तिची सर्वात मोठी चूक? तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. तिचे काका आणि काकू आज जिवंत असते तर त्यांनी तिला या अवस्थेत कधी राहू दिले असते का? कदाचित नाही. पण आता ते हयात नव्हते आणि या स्वार्थी जगात तिचे कोणीही उरले नव्हते. ना नातेवाईक, ना दरवाजे, ना अशी जागा जिथे ती निर्भयपणे जाऊ शकेल. तिने डोळ्यात पाणी आणून खोलीभर नजर फिरवली आणि स्वतःशीच विचार केला, कदाचित नियतीच मला या वाटेवर आणत आहे. ती विचारात गळून गेली होती. तेवढ्यात दारावर हलकीशी थाप पडली. तिने आश्चर्याने वर पाहिले. आत या. दरवाजा उघडला आणि विराज जेवणाचे ताट घेऊन आत आला. त्याने ते ताट हळूच आपल्या समोरच्या टेबलावर ठेवले. मग स्वातीकडे बघून तो म्हणाला, माझ्या लक्षात आलं की तू आज पार्टीत एक घासही खाल्ला नाहीस. तू सकाळपासून सगळ्यांना खाऊ घालत होतीस, तरीही तू उपाशी राहिलीस. तुझं जेवण कर. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप कठीण गेला आहे. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुम्ही सुद्धा पार्टीत होतात? विराजने किंचित हसून मान डोलावली. हो, पण माझ्या लक्षात का आलं नाही? त्याने आश्चर्याने विचारले. विराज हळू आवाजात म्हणाला, तुला अजिबात वेळ मिळाला नाही. तू सकाळपासून अविरत काम करत होतीस. उकाडा, थकवा, पाहुणे, तू या सगळ्या गोष्टी सावरण्यात इतकी व्यस्त होतीस की माझ्याकडे बघू तरी कशी शकली असतीस? तसंही मला तिथे एक सामान्य पाहुणा म्हणून बोलावले नव्हते. मला एका पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून बोलावले होते. विराटचे शब्द ऐकून स्वातीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य नाहीसे झाले आणि त्या जागी गांभीर्य आले. या संपूर्ण योजनेत कोण कोण सामील होते? स्वातीने त्याच्या डोळ्यात थेट बघत विचारले. मी योग्य ठिकाणी आहे, पण मला हिंसेचा आधार घेता येणार नाही. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. विराजने एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्यालाही सत्य सांगण्याचा संकोच वाटत होता. कदाचित मी तुला हे सांगायला नको. शेवटी आशुतोष माझा मित्र आहे आणि मित्रांच्या गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजेत. तो काही क्षण गप्प राहिला. मग त्याने नजर खाली झुकवली आणि म्हणाला, पण तुझ्यासोबत जे काही घडलं आहे त्यानंतर माझं हे मौन सुद्धा एक मोठी चूक वाटत आहे. स्वातीची नजर त्याच्यावर खिळली. विराज हळू आवाजात म्हणाला, तुझी सासू, सुमनजी, आशुतोष आणि काव्या हे तिघेही सुरुवातीपासूनच या संपूर्ण कटात सामील होते. तुला त्या घरातून कायमचं बाहेर काढणं हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. स्वातीचे ओठ आपोआपच उघडले. काव्यासुद्धा? विराजने होकारार्थी मान हलवली. मला आठवतंय, तिनेच तुला सांगितलं होतं, तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊन आराम कर म्हणून. ते सगळं आधीच ठरलेलं होतं. मूळ योजना अशी होती की मी नोकरांच्या खोलीत जिथे तू राहायचीस तिथे जाऊन गोंधळ घालावा. पण आशुतोषने शेवटच्या क्षणी योजना बदलली. तो म्हणाला की तू त्याच्या खोलीत जावं म्हणजे गैरवर्तनाचा आरोप अधिक मजबूत होईल. स्वातीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. तिला बोलायचं असूनही ती काही बोलू शकली नाही. मग ती तुटक आवाजात म्हणाली, मला एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही मला का मदत करत आहात? तुम्ही तुमच्या मित्राला पाठिंबा द्यायला हवा होता, मला नाही. विराजने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात थेट पाहिले. त्याच्या आवाजातील पश्चाताप स्पष्ट दिसत होता. पण त्याचे डोळे एक मोठे रहस्य लपवत होते. तो गंभीरपणे म्हणाला, स्वाती, मैत्री एक गोष्ट आहे पण माणुसकी ही एक गोष्ट आहे. मी कबूल करतो की माझ्याकडून एक मोठी चूक झाली. 1 कोटीच्या लोभापायी मी
एका निरागस मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी ही चूक कदाचित कधीही सुधारू शकणार नाही. पण निदान मला भविष्यात कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी व्हायचं नाही. त्याने टेबलावर हात वारे करत म्हटले, जेवण कर. रिकाम्या पोटी दुःख अधिकच जाणवतं. मग काही क्षण शांत राहिल्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला, आणि शक्य झाल्यास कधीतरी मला माफ कर. मला माहीत आहे की मी त्या लायकीचाच नाही. त्यानंतर तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे वळला, दार उघडले आणि खोलीतून बाहेर गेला. स्वाती बराच वेळ टेबलावरच्या जेवणाच्या ताटाकडे एकटक पाहत राहिली. तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न घोळत होते. पण तिच्या शरीराच्या अशक्तपणाने इतर सर्व भावनांवर मात केली होती. तिला तीव्र भूक लागली होती. अखेरीस तिने शांतपणे ताट स्वतःकडे ओढले. पहिला घास घेतला आणि कित्येक तासात पहिल्यांदाच आपल्या रिकाम्या पोटाला काहीसा दिलासा दिला. जरी तिच्या हृदयातील जखम अजूनही ताजी होती. सकाळच्या मंद प्रकाशाने खोली भरली होती. पण स्वाती अजूनही पलंगाच्या कडेला शांतपणे बसली होती. रात्रभर जागल्यामुळे तिच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. ती तल्लीन होऊन आपली बोटे एकमेकात गुंतवत होती. तेव्हा अचानक दारावर थाप पडली. दरवाजा उघडला आणि एक मध्यमवर्गीय महिला, दाई, एटीत आत आली. तिचा चेहरा प्रेमळ होता. बाळा, धाकट्या मालकाने तुला जेवणाच्या खोलीत बोलावले आहे. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग हळू आवाजात म्हणाली, तुम्ही त्यांना सांगा की मी आत्ता येऊ शकत नाही. मला थोडा वेळ आराम करायचा आहे. त्यानंतर मी नाश्ता करेन. दाई काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, बाळा, इथे येण्यापूर्वी मी हेच म्हणाले होते. पण त्यांनी मला कोणत्याही परिस्थितीत तुला बोलवायला सांगितले आहे. ते म्हणाले की त्यांना एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. स्वातीने क्षणभर डोळे मिटले. तिला आठवले की ती आता दुसऱ्याच्या घरी आहे, जिथे तिचे म्हणणे चालणार नाही. ती इथे केवळ राहायलाच नाही तर काम करायलाही आली होती. शांतपणे तिने आपला दुपट्टा सावरला, अंथरुणातून उठली आणि केअरटेकर सोबत बाहेर गेली. काही क्षणांनंतर ती जेवणाच्या खोलीत शिरली. विराज आधीच टेबलाच्या एका टोकाला बसला होता. संपूर्ण नाश्ता टेबलावर मांडलेला होता. पण हे स्पष्ट दिसत होते की त्याने एक घासही खाल्लेला नव्हता. जणू काही तो फक्त स्वातीचीच वाट पाहत होता. स्वाती हळूच त्याच्या जवळ गेली. विराजने तिच्याकडे वर पाहिले आणि थोडक्यात म्हणाला, बस खाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि एकत्र नाश्ता देखील करायचा आहे. स्वातीने नजर खाली झुकवली. मला भूक नाही. विराजने खुर्चीला आपली पाठ टेकवली आणि पहिल्यांदाच किंचित गंभीर स्वरात म्हणाला, खाली बस, हा तुझ्या बॉसचा आदेश आहे. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आज त्याचा स्वभाव पूर्णपणे वेगळा होता. कालच्या मृदुतेचा लवलेशही नव्हता. पश्चातापाची कोणतीही खूण नव्हती. त्याच्या आवाजात एका जबाबदार आणि यशस्वी व्यक्तीचा आत्मविश्वास होता. तिने हळूच एक खुर्ची ओढून घेतली आणि ती खाली बसली. विराजने ताट तिच्याकडे सरकवत म्हटले, आधी नाश्ता सुरू कर, मग आपण बोलू. स्वातीने शांतपणे एक छोटा घास घेतला. विराजने पाण्याचा ग्लास स्वतःकडे ओढला आणि विचारले, तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे? स्वातीने थोडक्यात उत्तर दिले, मी इंटरमिजिएट पास झाले आहे. मला पुढे शिकायचं होतं. मग काय झालं? त्याने पुढचा प्रश्न विचारला. स्वातीच्या चेहऱ्यावर एक उदास हास्य उमटले. मला खूप काही करायचं होतं, पण परिस्थितीने साथ दिली नाही. जणू काही त्याला ह्याच उत्तराची अपेक्षा होती. तसे विराजने मान डोलावली. मग आपला मोबाईल टेबलावर ठेवत तो म्हणाला, आज सकाळी बाबांचा फोन आला होता. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्यांनी मला कामावर परत बोलावले आहे, विराज म्हणाला. तो पुढे म्हणाला, एवढंच नाही तर मी त्यांना तुझ्याबद्दल देखील सांगितलं. ते म्हणाले की जी मुलगी घर सांभाळू शकते ती कदाचित तुलाही सांभाळू शकेल. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मला तुमच्यासोबत ऑफिसला यावं लागेल का? नक्कीच. विराजने मान डोलावली. त्यांना तुलाही भेटायचं आहे. स्वातीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, पण तिथे गेल्यावर मी काय करणार? विराज हसून म्हणाला, सध्या तू माझ्या वेळापत्रकांची नोंद ठेवायची आणि बैठकांची जबाबदारी सांभाळ. बाकी जे काही मी तुला करायला सांगेल ते सगळं तू हळूहळू शिकशीलच. स्वाती काही वेळ शांत राहिली. मग संकोचून म्हणाली, मी तुम्हाला काही विचारू शकते का? नक्कीच. या कामासाठी मला पगारही मिळेल का? विराजने लगेच उत्तर दिले, हो, तुम्हाला तुमच्या कामाचा पूर्ण पगार मिळेल. तुम्हाला या घरात राहायला एक वेगळी खोली मिळेल. तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करावी लागणार नाही आणि तुमच्या कामाचा योग्य पगारही मिळेल. मी तुमच्यावर कोणताही उपकार करत नाहीये. तुम्ही काम कराल आणि त्याचे पैसे घ्याल. स्वातीचा चेहरा पहिल्यांदाच उजळला. आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी कमावण्याची संधी मिळत होती. तिने हळूच विचारले, जर माझ्याकडून हे सगळं नीट झालं नाही तर?
विराजने शांतपणे उत्तर दिले, प्रत्येक नवीन व्यक्तीकडून चुका होतातच, पण शिकणारा पुढे जात राहतो. मला मेहनती माणसे आवडतात, परिपूर्ण माणूस नाही. स्वातीने क्षणभर विचार केला. तिच्याकडे नकार देण्यासाठी कोणतेही चांगले कारण नव्हते. एकीकडे ती थोडी घाबरली होती, पण दुसरीकडे सन्मानाने काम करण्याची ही एक संधीसुद्धा होती. अखेरीस तिने हळूच मान डोलावली. ठीक आहे, मी तुमच्यासोबत येईन. विराजच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. छान, नाश्ता संपव, मग आपण तासभरात निघू. स्वातीने शांतपणे पुन्हा ताटाकडे पाहिले. तिचे हृदय अजूनही भीतीने भरले होते, पण या सगळ्यात एक नवीन आशाही निर्माण झाली होती. कदाचित नियतीने तिच्यासाठी सर्व दरवाजे बंद केले नव्हते. थोड्याच वेळात गाडी एका उंच भव्य काचेच्या इमारतीसमोर थांबली. विराजने गाडी पार्क केली आणि तो शांतपणे खाली उतरला. स्वाती त्याच्या मागोमाग गेली. ते इमारतीत शिरताच स्वागत कक्षातील कर्मचारी आदराने लगेच उभे राहिले. शुभ सकाळ साहेब, असे आवाज एकाच वेळी सर्व दिशांनी आले. विराजने फक्त मान डोलावली आणि तो पुढे चालू लागला. स्वाती गोंधळलेल्या नजरेने प्रत्येक चेहऱ्याकडे पाहत होती. मी ऐकलं होतं की तो त्याच्या वडिलांकडे काम करायचा, पण ऑफिसमधले लोक एका कर्मचाऱ्याचा इतका आदर का करत आहेत? लोक त्याच्यासमोर असे का उभे राहत आहे? जणू काही कंपनीतील सगळी सत्ता त्याच्याच हातात आहे. ती विचारात गढून त्याच्या मागे गेली. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर ते एका मोठ्या कॉरिडॉरमध्ये शिरले, ज्याच्या भिंतींवर कंपनीच्या यशस्वी प्रकल्पांची छायाचित्रे लावलेली होती. विराज एका मोठ्या कॅबिनसमोर थांबला. दार उघडले आणि आत गेला. स्वातीने आत पाऊल ठेवताच तिची नजर खोलीभर फिरली. ती मोठी कॅबिन, उत्कृष्ट फर्निचर, भिंतींवरचा मोठा पडदा, पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि काचेच्या भिंतीतून दिसणारे संपूर्ण शहर, सर्व काही तिच्या अपेक्षांपेक्षा खूपच आलिशान होते. बसा. विराजने सोफ्याकडे बोट दाखवत म्हटले. माझी एक छोटी बैठक आहे. मी फ्री झाल्यावर तुझी बाबांची ओळख करून देईल. स्वातीने शांतपणे मान डोलावली आणि सोफ्यावर बसली. काही क्षणांनंतर हातात फायली घेऊन 3 जण आत आले. विराज त्याच्या मुख्य खुर्चीवर बसला. त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत आणि त्याचे निर्णय पाहून स्वाती थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तो प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारत होता, मार्गदर्शन करत होता आणि आपले निर्णय देत होता. तर त्याच्या समोर बसलेले लोक कोणताही वाद न घालता नोंदी घेत होते. तो केवळ एक साधा कर्मचारी आहे असे क्षणभरही वाटले नव्हते. सुमारे अर्ध्या तासाने बैठक संपली. सर्वजण आदराने उठले. धन्यवाद सर, म्हणाले आणि निघून गेले. खोलीत पुन्हा शांतता पसरली. विराजने त्याचा लॅपटॉप उघडला आणि एक अहवाल पाहू लागला. स्वाती सुरुवातीला गप्प राहिली, पण जसजसा वेळ गेला तसतसे तिचे प्रश्न वाढत गेले. शेवटी ती हळूच उठून त्याच्या टेबलापाशी थांबली. स्क्रीनवरून नजर न हटवता विराजने विचारले, हो, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? स्वातीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले, मग हळू आवाजात म्हणाली, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही इथे तुमच्या वडिलांसोबत काम करता. त्याने थोडक्यात उत्तर दिले, हो. मग मग हे सगळं कशाबद्दल होतं? स्वातीच्या आवाजातील गोंधळ स्पष्ट दिसत होता. पद्धतीने तुम्ही बैठक घेतलीत, सगळ्यांना सूचना दिल्यात, निर्णय घेतले, ही एका सामान्य कर्मचाऱ्याची पद्धत नाही. लोक तुमचं बोलणं असं ऐकत होते जणू काही ही कंपनी तुमचीच आहे. विराजने पहिल्यांदाच तिच्याकडे वर पाहिले, पण तो गप्प राहिला. स्वाती एक पाऊल पुढे म्हणाली, मला खरं सांग, तू तू माझी चेष्टा करत आहेस का? त्याच्या चेहऱ्यावर निरखून पाहत ती म्हणाली, मला माहीत नाही का, पण मला तुझ्या डोळ्यात नेहमी काहीतरी रहस्य दिसतं. असं वाटतं की तू मला सगळं काही पूर्णपणे सांगतच नाहीस. खरं काय आहे? विराज काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग त्याने लॅपटॉप बंद केला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले, पण त्याच्या डोळ्यातील गांभीर्य कायम होते. स्वाती, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या वेळेआधी कळणे चांगले नसते. म्हणजे खरंच काहीतरी रहस्य आहे? तिने लगेच विचारले. विराजने नकारार्थी मान हलवली. तू जास्तच विचार करत आहेस. ही माझ्या वडिलांची कंपनी आहे आणि मी त्यांचा मुलगा आहे. साहजिकच आहे की त्यांनी मला अनेक निर्णय घेण्याचा हक्क दिला आहे. म्हणूनच इथले लोक मला इतका आदर देतात. याचा अर्थ असा नाही की मी मालक आहे. स्वातीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तरीही तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. विराज खुर्चीवरून उठत हलक्या पण स्पष्ट स्वरात म्हणाला, तुम्ही तुमच्या कामावरच लक्ष केंद्रित केलेले बरे. प्रत्येक तपशिलात शिरण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तू स्वतःला अडचणीत आणशील. त्याने घड्याळाकडे एक नजर टाकली, मग हातात फाईल घेतली आणि म्हणाला, मी एका छोट्या बैठकीसाठी जातोय. परत आल्यावर आपण अधिक शांतपणे बोलू. असे म्हणून तो दरवाजाकडे निघाला. क्षणभर थांबला, तिच्याकडे एक नजर टाकली आणि मग खोलीतून बाहेर गेला. दरवाजा बंद होताच स्वाती पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली. तिची नजर दरवाजावर खिळली होती आणि तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता,
विराज जसा दिसतो तसा तो नाही. त्याच्या आयुष्यामागे नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं होतं, जे आत्तापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. विराजच्या खोलीत एकटी राहिलेली स्वाती हळूहळू कॅबिनमध्ये फिरून आजूबाजूला पाहू लागली. प्रत्येक गोष्ट तिच्या जागेवर होती. सर्व काही व्यवस्थित मांडलेले होते. टेबलावर फायलींचा संच, भिंतींवर टांगलेल्या पदव्या. चालता चालता ती एका मोठ्या आरशाच्या भिंतीसमोर थांबली. संपूर्ण शहर तिच्या डोळ्यासमोर पसरले होते. उंच इमारती, गजबजलेले रास्ते आणि दूरवर पसरलेल्या दृश्यामुळे ती क्षणभर सर्व काही विसरून गेली. ती या विचारांमध्ये मग्न असतानाच खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. ती लगेच मागे वळली. तिच्यासमोर सुमारे 25-26 वर्षाची व्यावसायिक दिसणारी एक स्त्री उभी होती. स्वातीने लगेचच आदराने तिला नमस्कार केला. ती मुलगी किंचित हसून म्हणाली, "नमस्कार, माझं नाव नैना आहे. मी विराज सरांची सेक्रेटरी आहे. त्यांनी मला तुम्हाला संपूर्ण ऑफिस दाखवण्यासाठी आणि तुमच्या कामाचा भाग समजावून सांगण्यासाठी पाठवलं आहे." स्वातीने हलकेच मान डोलावली. "हो, धन्यवाद. तसे ते स्वतः कुठे आहेत?" नैनाचा चेहरा गंभीर झाला. ती हळू आवाजात म्हणाली, "बघा, मी एक गोष्ट आधीच स्पष्ट करते. ऑफिस बाहेर तुमचं आणि विराज सरांचं वैयक्तिक नातं असू शकतं, पण ऑफिसमध्ये तुम्ही त्यांना फक्त सर म्हणूनच संबोधलं पाहिजे. इथलं सगळं कामकाज व्यावसायिक पद्धतीनेच चालतं." स्वाती क्षणभर घाबरली. "हो, मी फक्त..." नैनाने प्रेमाने तिचे वाक्य पूर्ण केले. "मला समजतंय, पण तुम्ही इथे नवीन आहात, म्हणूनच तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं. विराज सर कंपनीचे CEO आहेत. त्यांच्यासमोर कोणताही कर्मचारी इतक्या मनमोकळेपणाने बोलत नाही." स्वातीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. "CEO? पण तो म्हणाला की हा व्यवसाय त्याच्या वडिलांचा आहे. तो फक्त त्यांच्यासोबत काम करतो." नैना खांदे उचकवत म्हणाली, "या व्यवसायाचा खरा मालक कोण आहे हे मला माहीत नाही आणि ते माझं कामही नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की या इमारतीत विराज सरांचाच अंतिम निर्णय असतो. त्यांचे आदेश संपूर्ण कंपनीसाठी कायद्यासारखे आहेत. त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही याची काळजी तुम्ही सुद्धा घेतली पाहिजेत." स्वातीने लगेच होकारार्थी मान हलवली. "हो, काळजी करू नकोस. कुणालाही तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन." स्वातीच्या चेहऱ्यावर निवांत भाव आले. "मग हे चांगलं आहे." नैनाच्या चेहऱ्यावर निवांत भाव आले. "ठीक आहे, मग ये. मी तुझी सगळ्यांची ओळख करून देते." त्या दोघी खोलीतून बाहेर पडल्या. नैना तिला वेगवेगळ्या भागांमध्ये घेऊन गेली आणि तिची लोकांची ओळख करून दिली. हा हिशोब विभाग आहे. हा मानव संसाधन HR विभाग आहे. इथे कायदेशीर टीम बसते आणि हा प्रशासकीय विभाग आहे. सगळीकडे लोकांनी स्वातीचे हसून स्वागत केले, पण त्याचवेळी विराजबद्दल बोलण्याच्या त्यांच्या पद्धतीत एक विचित्र आदर आणि भीती स्पष्टपणे दिसत होती. कोणीही त्याचे नाव घेतले नव्हते. स्वाती शांतपणे पाहत होती. तिच्या मनात एक खोल भावना होती. एक विचित्र पेच प्रसंग निर्माण होत होता. कालपर्यंत सकाळी उठल्याबरोबर झाडण्याचा, भांडी घासण्याचा आवाज आणि टोमणे ऐकण्याची तिला सवय झाली होती. तिने दिवसभर इतरांच्या आदेशांचे पालन करत धावपळ केली होती आणि त्या बदल्यात दिवसातून 2 वेळचे जेवण मिळणे ही सुद्धा एक मेहरबानीच होती. आज अचानक ती एका मोठ्या कार्यालयात उभी होती, जिथे लोक तिला मोठ्या आदराने संबोधत होते, तिचे काम समजावून सांगत होते आणि एका व्यावसायिक वातावरणात तिचे स्वागत करत होते. या नवीन जगाशी कसे जुळवून घ्यावे हे तिला समजत नव्हते. तिचं मन सतत विराजकडे जात होतं. तो खरंच वाईट माणूस होता का? जर तो वाईट होता तर तो तिच्यासोबत असं सगळं का करत होता? जर तो चांगला होता तर त्याने तिच्यावर 1 कोटी रुपयांसाठी इतका क्षुद्र, खोटा आरोप का केला? प्रत्येक उत्तराने एक नवीन प्रश्न निर्माण होत होता. ती जितका जास्त विचार करत होती तितकी जास्त गोंधळात पडत होती. विराज तिच्यासाठी एक कोडे बनत चालला होता, जे तिला काही केल्यास सोडवता येत नव्हते. रात्री उशिरा गाडी हवेलीच्या मुख्य दरवाजासमोर थांबली. विराजने काही न बोलता शांतपणे गाडी थांबवली आणि तो खाली उतरला. स्वातीसुद्धा दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. दिवसभर ऑफिसमध्ये काम करूनही तिला मनाची शांती मिळाली नव्हती. ती जितका जास्त वेळ तिथे थांबत होती तितके जास्त प्रश्न तिच्या मनात निर्माण होत होते. विराजने नेहमीप्रमाणेच तुटकपणे म्हटले, "आत ये." ते दोघे शांतपणे आत शिरले. विराज सरळ जिन्याकडे जात होता, तेव्हा मागून स्वातीच्या आवाजाने त्याला थांबवले. "विराज." तो क्षणभर थांबला, मग हळूच मागे वळला. स्वाती काही पावलांच्या अंतरावर उभी होती. तिच्या डोळ्यात गोंधळ आणि आग्रह दोन्ही होते. "मला तुझ्याशी बोलायचं आहे." विराजने घड्याळाकडे नजर टाकली, मग शांतपणे म्हणाला, "सांग." स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला. "मी दिवसभर विचार करत होते आणि आता एका निष्कर्षावर आले आहे." विराज शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. "तू आशुतोषचा मित्र असूच
शकत नाहीस. हे ऐकून विराजच्या चेहऱ्यावर क्षणभर किंचित भीती उमटली, पण त्याने पटकन आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले. तो हलकेच हसून म्हणाला, अचानक काय बोलतेस? स्वातीने मान हलवली. नाही, मी खरंच सांगते. आशुतोष सारखा नीच, स्वार्थी आणि असंवेदनशील माणूस, त्याचा तुझ्यासारख्या व्यक्तीशी काहीही संबंध असू शकत नाही. तुम्ही दोघे सारखे नाही आहात. विराजने दुसरीकडे पाहिले. स्वाती, प्रत्येक मैत्री व्यक्तिमत्वावर आधारित नसते. कधी कधी परिस्थिती लोकांना एकत्र आणते. मला हे उत्तर आवडलं नाही. स्वाती पटकन म्हणाली, फक्त एवढंच की खरं सांग, तू खरंच आशुतोषचा मित्र आहे का? माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं तू खरंच पैशांसाठी केलंस का? विराज क्षणभर शांत राहिला. त्याची बोटे सहजपणे घड्याळाच्या काट्यांवरून फिरली. तुला या सगळ्याचा विचार करण्याची काय गरज आहे? कारण आज मी माझ्या डोळ्यांनी बरंच काही पाहिलं आहे. स्वाती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, ऑफिसमधले सगळे तुझ्याकडे असं पाहतात जणू तूच या कंपनीचा प्राण आहेस. तुझी एक हालचाल म्हणजे सगळ्यांसाठी एक आदेशच असतो. तू म्हणतोस की हा तुझ्या वडिलांचा व्यवसाय आहे, पण खरं तर तूच तो चालवतोस. तू काही साधासुधा कर्मचारी नाहीस. तू खूप श्रीमंत आहेस, खूप शक्तिशाली आहेस. ती क्षणभर थांबली, मग कठोरपणे म्हणाली, आणि तुझ्यासारखा माणूस फक्त 1 कोटी रुपयांसाठी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाहीस. ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे आणि तू तू ते माझ्यापासून लपवत आहेस. काही क्षण विराजच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसला नाही. तो स्वातीकडे एकटक पाहत राहिला, जणू काही ती सत्याच्या किती जवळ आहे याचा अंदाज घेत होता तो. मग काहीच झाले नाही असे दाखवत तो हलकेच हसला. स्वाती, तू तर डिटेक्टिव्ह बनत चालली आहेस. विराजने आपले दोन्ही हात खिशात घातले. स्वाती, कधी कधी लोक आपल्या कल्पनेतून अशा गोष्टी रचतात ज्याचा सत्याशी काहीही संबंध नसतो. तू सुद्धा कदाचित तेच करत आहेस. स्वाती आपल्या चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणाली, विषय बदलू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, म्हणजे मी चुकलो? त्याने लगेच विचारले. मला वाटतं तुमचा गैरसमज झाला आहे, विराज हळू आवाजात म्हणाला. ऑफिसमध्ये तुम्ही जे काही पाहिलं ते फक्त माझी जबाबदारी होती, त्याहून अधिक काहीच नाही. आणि आशुतोषबद्दल बोलायचं झालं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तो माझा मित्र आहे. स्वाती निराश होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू खोटं बोलतोयस. विराजने क्षणभर डोळे मिटले, जणू काही तो एखाद्या आंतरिक द्विधा मनस्थितीशी झगडत होता. पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तो म्हणाला, चला, हा विषय सोडून देऊया. तू दिवसभर काम केलंस, जा कपडे बदलून ये आणि मग आपण एकत्र जेवण करूया. विराज, स्वातीने पुन्हा हाक मारली, पण यावेळी त्याने थांबण्याची तसदी घेतली नाही. तो सहज म्हणाला, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेनुसार मिळते, त्या आधी नाही. त्याचबरोबर तो घाईघाईने आपल्या खोलीच्या दिशेने जिना चढून गेला. स्वाती तिथेच उभी राहून त्याला जाताना पाहत होती. तिला आता पूर्वीपेक्षाही अधिक खात्री पटली होती की विराज हे केवळ एक नाव नसून एक रहस्य होते. एक असे रहस्य जे त्याला कोणत्याही परिस्थितीत जगापासून लपवून ठेवायचे होते. आणि या शांततेमुळे स्वातीच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक नवीन प्रश्नाला अधिकच गडद स्वरूप येत होते. वेळ हळूहळू जात होता. पूर्ण 1 महिना उलटून गेला होता. या 1 महिन्यात खूप काही बदललं होतं. सुरुवातीला ते फक्त कामाबद्दलच बोलायचे, मग हळूहळू वादाचे रूपांतर विनोदात झाले आणि कटुता नाहीशी होऊन एक सौम्य मैत्री निर्माण झाली. आता ते रोज सकाळी एकत्र नाश्ता करायचे, एकाच गाडीतून ऑफिसला जायचे, संध्याकाळी एकत्र परत यायचे आणि अनेकदा एकाच टेबलावर रात्रीचे जेवण करायचे. स्वातीच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी सततची उदासी आता दिसत नव्हती. पण आज परत येताना संपूर्ण प्रवासात एक विचित्र शांतता पसरली होती. विराज गाडी चालवत होता, पण त्याचा चेहरा गंभीर आणि कठोर होता. स्वातीने अनेकदा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला. आज ऑफिसमध्ये खूप काम होते का? दमला आहेस का? पण प्रत्येक वेळी तो फक्त हो किंवा असे उत्तर देऊन शांत व्हायचा. शेवटी गाडी हवेलीसमोर थांबली. ते दोघे आत शिरले. विराज सरळ जिन्याकडे जात होता, तेव्हा स्वातीने त्याला मागून हाक मारली. विराज. तो थांबला, पण मागे वळला नाही. स्वाती त्याच्या जवळ काही पावले चालत गेली. काय झालं? आज इतका शांत का आहेस? तिने त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. मी काही चुकीचं केलंय का? विराजने तिच्याकडे न पाहता उत्तर दिले. नाही, तसं काहीच नाही. खोटं बोलू नकोस. स्वाती लगेच म्हणाली, मी तुझ्यासोबत महिनाभर राहत आहे. आता मला कळायला लागलंय की तू कधी सामान्य असतोस आणि कधी नाही. सांग, नेमकं काय झालं? विराजने एक दीर्घ श्वास घेतला. अगं स्वाती, हे काय मूर्खपणाचं आहे? नाही, मला जाणून घ्यायचं आहे. स्वातीने आग्रह धरला. तू पूर्वी कधीच असा नव्हतास. काही गडबड असेल तर स्पष्टपणे सांग. विराज काही क्षण शांत राहिला, मग अचानक तिच्याकडे वळून म्हणाला, आज ऑफिसमध्ये तू सार्थक सोबत इतक्या मोठ्याने का हसत होतीस आणि बोलत होतीस?
स्वाती क्षणभर चकित झाली, मग खळखळून हसली. खरंच का? हो, अगदी तेच. विराजने गंभीरपणे उत्तर दिले. तो माझा सहकारी आहे, स्वाती सहजपणे म्हणाली. तो आदराने बोलतो आणि मी आदरानेच उत्तर देते. काय विचित्र गोष्ट घडली? विराजने लगेच मान हलवली. नाही, फक्त तेवढंच नव्हतं. तुम्ही दोघे खूप वेळ हसत होता. मग? स्वातीने आश्चर्याने विचारले. तू खोटं बोलत आहेस. विराजचा स्वर पूर्वीपेक्षा अधिक कठोर झाला होता. ते काहीतरी वेगळंच होतं. स्वातीने भुवया चढवत विचारले. म्हणजे काय? तुला तो आवडतो का? स्वाती क्षणभर त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य हळूहळू मावळून एक मोठे हास्य उमटले. ओह! ती हळू आवाजात म्हणाली. म्हणजे तुला त्याचा हेवा वाटतोय? असं काही बोलू नकोस. विराजने लगेच दुसरीकडे नजर वळवली. मला कोणाचाही हेवा वाटत नाही, स्वातीने हात जोडून विचारले. मग हा प्रश्न का? आपण फक्त मालक आणि कर्मचारी आहोत, आठवतंय का? मग मी कोणाशी बोलत आहे याने तुला काय फरक पडतो? विराजने हलकेच घसा साफ करत म्हटले. मी तुला सांगितलं होतं, मला मत्सर वाटत नाही. तू ऑफिसमध्ये माझ्याशिवाय कोणाशीच बोलत नव्हतीस. इतकंच. आज जेव्हा मी तुला अचानक इतर लोकांशी मिसळताना पाहिलं तेव्हा थोडं विचित्र वाटलं. बस एवढंच. स्वाती हसून मान डोलावत म्हणाली. तुझ्यामुळे मी आता लोकांशी बोलायला शिकले आहे. पूर्वी मी कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलूही शकत नव्हते. मला नेहमी भीती वाटायची. आता हळूहळू मी सर्वांशी संवाद साधायला शिकत आहे. जर कोणी माझ्याशी आदराने बोलले तर मी सुद्धा आदरानेच प्रतिसाद देईल. विराज शांतपणे ऐकत होता, पण काही कारणास्तव त्याचा चेहरा गंभीर झाला. स्वाती जे काही बोलत होती ते त्याला काट्यासारखं लागत होतं. तो फक्त म्हणाला, ठीक आहे, चालेल. मग एकही शब्द न बोलता विराज वळला आणि घाईघाईने आपल्या खोलीच्या जिन्यावर गेला. स्वाती तिथेच उभी राहून त्याला जाताना पाहत होती. तिच्या ओठांवर अजूनही एक मंद स्मित हास्य होते, पण तिचे डोळे विचारात गडले होते. आज तिला एक गोष्ट पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्टपणे जाणवली. विराज कधीही आशुतोषचा मित्र होऊ शकत नाही. त्याची अस्वस्थता, त्याची नजर, त्याच्या शब्दांतील दडलेला मत्सर, ही सगळी एका सामान्य मैत्रीची प्रतिक्रिया नव्हती. यामागे नक्कीच काहीतरी रहस्य असणार. ही एक अशी गोष्ट होती जी तो कोणत्याही परिस्थितीत लपवत होता आणि स्वातीने मनातल्या मनात ठरवले की कितीही प्रश्न विचारावे लागले तरी ती हे रहस्य शोधून काढणारच. 2 दिवसानंतर स्वाती स्वयंपाकघरात शांतपणे स्वयंपाक करत उभी होती. काही कारणास्तव तिला एक विचित्र शांतता जाणवत होती. गेल्या 1.5 महिन्यात तिच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतले होते. एकेकाळी ती अशा घरात राहत होती जिथे तिच्या श्वासावरही नाराजी व्यक्त केली जायची, आणि आज तिच्या आयुष्यात एक असा पुरुष होता जो तिच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखू शकत होता. ती विचारात गढून गेली होती तेव्हा अचानक तिला घाईघाईने चाललेल्या पावलांचा आवाज ऐकू आला. पुढच्याच क्षणी विराज घाईघाईने स्वयंपाकघरात आला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते. स्वाती त्याच्या मोठ्या आवाजाने ती दचकली. तू काय करत आहेस? तिच्या जवळ येत त्याने विचारले. किती वेळा सांगितलंय की स्वयंपाकघरात इतका वेळ उभं राहू नकोस. खूप गरम होत असतं इथे. तू सकाळपासून ऑफिसमध्ये काम करत होतीस. पहाटे 1:30 वाजेपर्यंत माझ्या फाईल्स पूर्ण केल्यास आणि आता पुन्हा इथे उभी आहेस. तुला तुझ्या तब्येतीची काळजी आहे की नाही? स्वातीच्या ओठांवर आपोआपच एक हलकेसे स्मित उमटले. आज मला स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करावासा वाटला. ती हळू आवाजात म्हणाली. इतके दिवस तूच सगळी तयारी करत आहेस. आज मी विचार केला की मी तुला माझ्या हातचं जेवण खाऊ घालावं, आणि मग कसं झालं ते तू मला सांगशील. विराजने लगेच गॅस बंद केला. मला काही खायचं नाहीये. आधी इथून बाहेर चल. जर तू आजारी पडलीस तर. स्वातीने त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले, मग हळू आवाजात म्हणाली. तू माझी इतकी काळजी का करतोस? विराज गप्प झाला. प्रत्येक वेळी तू तेच तेच सांगतोस. आराम कर, वेळेवर जेव, रात्री उशिरापर्यंत जागू नकोस, आरोग्याची काळजी घे. का? ती त्याच्याजवळ आली. आज मला खरं सांग, तू माझा कोण आहेस आणि आपलं नातं तरी नक्की काय आहे? विराजने आपली नजर खाली झुकवली. स्वातीचा आवाज थोडा जड झाला. आता मला सगळं कळायला लागलंय. आशुतोष सारख्या माणसाशी तुझी मैत्री असूच शकत नाही. 1.5 महिना झाला. तू त्याच्याशी एकदाही बोलला नाहीस किंवा त्याचा उल्लेखही केला नाहीस. तुझा प्रत्येक शब्द, तुझे प्रत्येक वागणं हेच सांगतं की सत्य काहीतरी वेगळंच आहे. आता आणखी गप्प बसू नकोस. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. काही क्षण शांतता पसरली. मग विराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला. हो स्वाती, सत्य ते नाही जे तुला माहीत आहे. तो हळूच तिच्याकडे बघत म्हणाला. आशुतोष माझा जवळचा मित्र नव्हता, फक्त एक ओळखीचा होता. एके दिवशी योगायोगाने मी त्याच्या फोनवर त्याच्या लग्नाचे फोटो पाहिले आणि तुला पहिल्यांदा पाहिलं. का माहीत नाही, पण त्या एका फोटोमुळे मला अस्वस्थ वाटलं. मग त्याने स्वतःच मला तुझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या की त्याला तू आवडत नाहीस. त्याला तुला घरातून हाकलून द्यायचं होतं आणि या चुकीच्या कामात त्याने माझी मदत मागितली.
फक्त तुला जवळून पाहण्याच्या लालसेपोटी मी या कटात सामील झालो. त्याचा आवाज थोडा जड झाला. पण जेव्हा मी तुला जवळून पाहिलं, मी तुझं मौन, तुझा साधेपणा, प्रत्येक गोष्टीबद्दलची तुझी सहनशीलता पाहिली. मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. त्या रात्री जेव्हा सर्वांसमोर तुझा अपमान झाला, तेव्हा मला असं वाटलं की जणू मी माझ्या हातांनी एका निरपराध व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्याच रात्री मी ठरवलं की मी कोणतंही कारण दिलं तरी तुला त्या नरकातून बाहेर काढेनच. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जर हे सगळं खरं होतं तर तू मला आधी का नाही सांगितलंस? विराजने किंचित हसून मान झुकवली. कारण मला भीती वाटत होती. मला भीती वाटत होती की जर मी माझ्या मनातलं तुला सांगितलं तर तू आयुष्यभर माझा तिरस्कार करशील. पण आता मी ते आणखी लपवू शकत नाही स्वाती. तू मला आवडतेस. कदाचित ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच. आणि दिवसेंदिवस ही भावना वाढतच गेली आहे. पण मी तुझ्याकडून कधीच कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. कारण तू एका अशा नात्यात बांधलेली होतीस ज्याचा आदर करणे आवश्यक होते. स्वातीने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. मलाही काहीतरी सांगायचं आहे. विराज तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. सुरुवातीला मला तुझा खूप राग यायचा. मग मी गोंधळले. त्यानंतर आदर वाढू लागला आणि आता प्रत्येक सुखदुःखात हे हृदय सर्वात आधी तुलाच शोधतं. कदाचित मलाही तू आवडू लागला आहेस. दोघांचेही डोळे पाणावले होते. पण पुढच्या क्षणी विराज एक पाऊल मागे सरकला आणि ठाम स्वरात म्हणाला, पण आपण कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. जोपर्यंत तू या जुन्या नात्यातून आणि लग्नातून पूर्णपणे मुक्त होत नाहीस, तोपर्यंत आपण फक्त एकमेकांचा आदर करू. उद्याच मी वकिलांशी बोलून घटस्फोटाचा खटला दाखल करेन. जेव्हा न्यायालय तुला पूर्णपणे मुक्त करेन आणि त्यानंतरही जर तुझा निर्णय तोच राहिला तर मी तुझ्याशी लग्न करेन. गुपचूप नाही. मी आपल्या प्रेमाला कलंक लागू देणार नाही. तर सर्वांसमोर ताठ मानेने तुझा स्वीकार करेन. स्वातीने आपले अश्रू पुसले आणि पहिल्यांदाच पूर्ण शांततेने हसून म्हणाली, जर प्रेम आदर शिकवत नसेल तर ते प्रेम नाही. विराज हळू आवाजात म्हणाला, मी वचन देतो. मी तुला पुन्हा कधीही एकटे सोडणार नाही. पण आपण उचललेले प्रत्येक पाऊल योग्य आणि कायदेशीर असेल. स्वातीनेही होकारार्थी मान हलवली आणि मी वचन देते. मी यापुढे माझे आयुष्य भीतीत नाही तर पूर्ण आत्मसन्मानाने जगेन. ते दोघे स्वयंपाकघरात शांतपणे उभे होते. पण त्या शांततेत त्यांच्या हृदयांना पहिल्यांदाच खरी शांती मिळाली. या नात्याची सुरुवात केवळ भावनांनी नव्हे तर आदर, सत्य आणि योग्य मार्गाने झाली होती.